श्री गणेशाय नमः. मी शिक्षण क्षेत्र याच्यावर तुम्हाला सध्या काही विचार सांगणार आहे. शिक्षण क्षेत्रात सध्याच्या अभ्यासाची पद्धत व अतिस्पर्धा आणि गुणांच्या रसिकेच मुळे मुलांवर अभ्यासाचे व पालकांचे दडपण, अभ्यासाचे व वेळेचे नियोजन कसे करावे यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. तर त्याचा हा एक आणि त्यातूनच महत्त्वाकांक्षी आणि आपल्या इच्छा मुलांवर थोपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांचा संदेश देण्याचा हा एक प्रयत्न आहे. वाचा म्हणजे तुम्ही मुलांची पुस्तकं वाचा आणि विचार करा. आता बघा म्हणजे की शिक्षणामुळे त्या मुलाच्या मनावर कसे परिणाम होतात आणि तो कसा अबोल होतो आणि मग तो कसा आकांत करतो ह्याच्यावर ही गोष्ट आहे. सोहम, उठ बेटा, बघ सकाळचे 5 वाजलेत. मोबाईलचा हा अलाराम दुसऱ्यांदा होतोय बेटा. उठ आता, आळस करून कसा चालेल. उठ, फ्रेश हो आणि थोडा वेळ कर अभ्यास. सकाळी सकाळी अभ्यास केला तर माइंड फ्रेश असतं. सकाळची शांत वेळ असते. गडबड, गोंधळ, गजबज, विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषण नसतं. अशा शांत वेळी अभ्यास केला तर लक्षातही राहतं बेटा. हे सगळं तुझ्या भल्यासाठीच सांगते राजा. यंदा तुझं 10वीचं वर्ष. यातील तुझी शैक्षणिक प्रगती, गुणसंख्येवर तुझं भविष्य अवलंबून आहे. थोडक्यात काय तर आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष आहे. तुझ्या जीवनाला दिशा देणारं हे वर्ष आहे बेटा. आजकालच्या परीक्षा गळे कापू स्पर्धेसारख्या आहेत. मेडिकल, इंजिनिअरिंगला किती हाय पर्सेंटेजवर कट ऑफ होतोय पाहतोय आपण. 10वी हा 12वीचा पाया आहे बाळा. चल उठ बरं आता. आळस हा वाटणारच, थोडा वेळ होईल तसं. मस्त स्नान कर. बघ निंबाची पानं टाकली आहेत पाण्यात. चांगला सुगंधी साबण ठेवलाय. स्नान केल्याने सगळा आळस दूर होईल तुझा. तोपर्यंत मी मखाणे, काजू, बदाम मिश्रित दूध तयार करते. आईचं एवढं मोठं लेक्चर ऐकल्यानंतर सोहमला उठणं भागच होतं. तरीही त्याने आपली नाराजी व्यक्त केली. काय ग आई, झोपून पण देत नाहीस ना मला थोडा वेळ. रात्री अभ्यास केलाय मी. अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं आहे मी. मलाही काळजी आहे परीक्षेची. बरं चल आता चर्चा नको. मलाही घरातली सगळं कामं उरकून ऑफिसला जायचंय. तुझे वडीलही उठतील एवढ्यात. बाळ माझा शहाणा म्हणत तिने सोहमची डोक्यावरून हात फिरवला. सोहमला बाथरूमला पाठवून ती किचनकडे वळली. गॅसवर एकीकडे सोहमचं दूध, दुसऱ्या शेगडीवर चहा, तिसऱ्या शेगडीवर फोडणीला टाकलेली भाजी, अशी सर्कसचा रोजचा शो सुरू होता. सर्कसही तीच, प्रेक्षकही तेच, कलाकारही मीच, पण रोज नवनवीन आयटेम सादर करावे लागायचे. सणावार, व्रतवैकल्य, पाहुणा-रावळा, दुखणी-खुपणी सगळेच गेम करावे लागतात. जीवनाच्या नवनवीन वाटेवरून चालताना जुनेही सोडता येत नाही. मग काय सर्कशीत कपबशीचा खेळ असतो तसा दोरीवर ताल धरत संसाराचा बॅलन्स साधायचा. म्हणाली, चहा झालाय का? राकेश किचनमध्ये डोकावत बोलले. हो हा घ्या. मी राकेशच्या हाती चहा शोभून सोहमला दूध देण्यासाठी वळले. आणि दे मला म्हणाली, मी नेऊन देतो. सोहम हे घे दूध. अभ्यास कसा काय चालू आहे बेटा? तुला काही नवनवीन पुस्तकं, संदर्भ ग्रंथ पाहिजे काय? काही शैक्षणिक साहित्य पाहिजे काय? काही आता सुरू असलेल्या क्लासेस व्यतिरिक्त आणखीन दुसरी काही मदत हवी काय? हवं ते माग. मी कशालाही नाही म्हणणार नाही. पण तू चांगला अभ्यास कर. गुणवत्ता यादीत नाव झळकू दे. मेडिकलला प्रवेश मिळू दे. जी स्वप्न मी पाहिली होती ती तू पूर्ण कर. कारण मला अशा शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत, मिळणारही नव्हत्या. कारण घरची परिस्थिती गरिबीची. बाबा एकटे कमवणारे, खाणारी 4 तोंडं. आम्ही भावंडंही शाळा सुटल्यावर छोटी मोठी कामं करत होतो. तरी सगळा पैसा पोटभरी पुरताच असायचा. मग इतर खर्च कसा करणार? सगळा आनंद होय आनंदच. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. असू दे, पण मी तुला काही कमी पडू देणार नाही. सोहमने एक बारकासा कटाक्ष वडिलांकडे टाकला. मान हलवूनच होकार दिला. काही बोलू मात्र शकला नाही. कारण त्याचं कोण ऐकून घेणार होतं? त्याचे आई-वडील चे स्वप्न पूर्ण करायची होती. डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचं होतं. मेरिटमध्ये यायचं होतं. स्पर्धेत पुढे जायचं होतं. धावायचं होतं.
त्याला मात्र वकीलच व्हायचं होतं. समाजातील अन्यायाविरुद्ध लढायचं होतं. न्यायदेवतेची कास धरून न्याय हक्कांसाठी लढून सामाजिक समता साधत एका निकोप प्रगत समाजनिर्मितीला हातभार लावायचा होता आणि यासाठीच काही त्याला मेरिटमध्ये यावं लागणार नव्हतं. साधी कला शाखेतली पदवी घेऊन पुढे लॉ ग्रॅज्युएशन तो करू शकणार होता. पण नाही, त्याला आई-वडिलांचं ऐकावंच लागणार होतं. त्याचं मन काही सांगत होतं तर प्रत्यक्षात वेगळ्या वाटेवर चालायचं होतं. त्याचा हा मनातल्या मनात चाललेला एक आकांत होता, मनातल्या मनातलं दडपण होतं. तो मौन राहून हा आकांत दाबत होता. धावपळ करत ऑफिस गाठलं. फाईलच्या डोंगरात स्वतःला झोकून दिलं. विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू होतं. कामाचा प्रचंड ताण होता. पाहिजे ती माहिती तत्क्षणी पुरवावी लागत होती. सगळं हाताशी तयार ठेवावं लागत होतं. मनाली मॅडम उद्या सर हाऊसमध्ये लक्षवेधी मांडणार आहेत. ही सगळी तयारी चोख आहे ना? होय सर, गुड. सायंकाळी धावत स्टेशन गाठलं. प्लॅटफॉर्मवर येताक्षणी लोकलने हॉर्न दिला. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा फरक पडला असता तर मी खालीच पडली असती. माझ्या मैत्रिणींनी मला वर खेचलं होते. जाऊ द्यायची होती ना ही ट्रेन, म्हणाली. अगं हो, सोमचं हे महत्त्वाचं वर्ष. ही ट्रेन चुकली असती तर आणखीन अर्धा तास लेट झालं असतं. काय गं दीपाली, तुझ्या मनोजचा कसा काय चालू आहे अभ्यास? अगं, प्रकाश इन्स्टिट्यूशन ही नामांकित संस्था. चांगली तयारी करून घेतात. सराव परीक्षाही वारंवार घेतल्या जातात. त्यामुळे मुलांच्या प्रगतीचा आलेखही कळतो. माझ्या मोहनला तर या युनिट टेस्टला सर्वाधिक गुण मिळाले, चैताली सांगत होती. मग एक जणी आपल्या मुलांचा अभ्यास, त्यांचं नियोजन, टीव्ही पाहण्यावर बंदी, काहींना तर केबलच काढून ठेवल्या होत्या. तब्येत चांगली राहून खाण्यावरही कसं बंधन ठेवलं जातं, इत्यादी इत्यादी इत्यादी. मी लॅचकीने दरवाजा उघडला. सोहमच्या रूममध्ये डोकवलं. आई आलीस? ये ना, जरा बस माझ्याजवळ. होय राजा, जरा फ्रेश होऊन येते. मी फ्रेश झाले. सोहम, असं कर ना बेटा, तूच किचनमध्ये ये. स्वयंपाकही होईल आणि तुझ्याशी बोलताही येईल. ठीक आहे आई. सोहम किचनमध्ये आला. तो बोलणार तेवढ्यात डोरबेल वाजली. दूधवाला आला होता. मी दूध घेऊन किचनमध्ये आले. तोपर्यंत कढईत फोडणीसाठी टाकलेले तेल बरेच तापले होते. साहजिकच माझे लक्ष त्यात लागले. भाजी फोडणी घालत नाही तोच पुन्हा डोरबेल वाजली. समोरच्या फ्लॅटमधील स्वामीनाथन आंटीच्या नाद झाली म्हणून मिठाई घेऊन आल्या होत्या. सोहमचं बोलणं राहूनच गेलं. तो आपल्या रूममध्ये निघून गेला. सोहम बाळ, आज मी तुझ्या रूममध्ये झोपेन तेव्हा आपण बोलू. सोहमच्या रूममध्ये मी झोपले. सोहमने बोलायला सुरुवात केली, पण झोपेने माझ्यावर अंथरुणाला पाठ टेकण्याच वेळी विजय मिळवला. आजकाल सोहमचं जेवणही कमी झालं. आजकाल सोहमचं जेवणही कमी झालं होतं. अभ्यासात त्याचं फारसं मनही लागत नव्हतं. चेहराही निस्तेज झाला होता. सोहम, बरं नाही वाटत काय तुला? नाही आई, तसं काही नाही. तरी एकदा जाऊन येऊ बेटा. काही त्रास असेल तर डॉक्टर काही औषध देतील. तसं काही नसेल तर चांगलंच आहे आपल्यासाठी. ठीक आहे आई. डॉक्टर देशपांडेंनी सोहमचं चेक केलं. व्हेरी गुड यंग बॉय. काही नाही झालेलं तुला. खायचं प्यायचं, मजा करायची. अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही. ओके? आता थोडा वेळ बाहेर थांब. मी आई-वडिलांशी बोलतो. बोला डॉक्टर, काय झालं सोहमला? ताण आलाय परीक्षेचा. घुसमटतोय तो आतल्या आत. पण कशामुळे? तुम्ही काही प्रेशर दिले काय त्याला? परीक्षेतील टक्केवारीचं की इतर आणखीन काही? डॉक्टर, आम्हाला वाटतं त्याने डॉक्टर, इंजिनियर व्हावं. मग टक्केवारी आणि त्यासाठी जीवतोड मेहनत येणारच ना. आम्ही त्याला काही कमी पडू देत नाही आहोत. पण अभ्यास तर करावाच लागणार आहे ना. तुम्हाला वाटते त्याने डॉक्टर व्हावं. त्याला काय वाटतं ते कधी विचारलं? त्याला काय विचारायचं? ज्या सुविधा आम्हाला मिळाल्या नाहीत त्या सर्व आम्ही त्याला पुरवतोय आणि आमची स्वप्नं आम्ही पूर्ण करू शकलो नाही. ती स्वप्नं आम्ही मुलात पाहिली तर चुकलं कुठे? इथेच गल्लत होते महाजन सर. त्याने स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून तुमची स्वप्नं पूर्ण करायची आणि त्यांची स्वप्नं काय पुढे त्याच्या मुलाने पूर्ण करायची आणि ही साखळी अशीच पुढे न्यायची. नका थोपू आपली मतं मुलावर. घेऊ देत त्यांना मोकळा श्वास. मग बघा अवकाशात कशी उंच भरारी घेतात ती. ओके डॉक्टर, घेऊ आम्ही काळजी. रात्रीचं जेवण आटपून टीव्ही लावला. बातम्यांचं चॅनल लागताच मोठी धक्कादायक बातमी सराव
समोर आली. नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बापाची मुलीला बेदम मारहाण, मारहाणीतून मुलीचा मृत्यू. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घटना. बातमी पाहताच माझं व रॉकेचं तर धाबच दणाणलं. म्हणाली, उद्या बोलू सोहमशी शांततेने. होय. मोबाईलने सकाळी 5 वाजता अलार्म देऊनही आज आईने उठवलं नाही. सोहम आश्चर्यचकित झाला. तोच आता हडबडून उठला. सॉरी आई, उठायला उशीर झाला. अरे झोप झोप, काय घाई आहे? एवढ्यात वडील आले. सोहम बाळा, झाली झोप? नसेल बरं वाटत तर करा. नाही, बरं वाटतंय मला. ओके, गुड. सोहम, तुला माझ्याशी काही बोलायचं होतं ना? हो आई. मग बोल आता. आई, मला डॉक्टर इंजिनियर नाही व्हायचं, एक निष्णात वकील बनून अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. सत्याची बाजू राखायची आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देऊन एका निकोप व सदृढ समाज निर्मितीसाठी हातभार लावायचा आहे. एक उत्तम नागरिक बनायचं आहे. देन गो अहेड माय सन. खरंच वडील? खरंच बाबा, अगदी खरं. माझी व आईची परवानगी आहे. ओ माय स्वीट फादर. ओ माय स्वीट आई. माय स्वीट, माय स्वीट, माय स्वीट लवली पॅरेंट्स. थँक यू व्हेरी मच. आय लव्ह यू. वी बोथ आर ऑल्सो लव्ह अवर स्वीट सन. सोहम आनंदाने बाथरूममधून दात ब्रश करण्यासाठी गेला आणि आज त्याच्यामध्ये त्याच्या मनातील मौनातील आकांक्षावर जे दडपण होतं, त्या दडपणाला त्याला आज आउटलेट मिळालं होतं. सगळा निचरा झाला होता आणि मनावरील मळब जाऊन आता स्वच्छ मोकळे आकाश त्याच्यासाठी उजाडणार होते. शुभम भवतु.